हाय फ्रेंड्स, मी राणी। आज मी आपल्याबरोबर एकदम साधं जेवण आणि टेस्टी जेवण कढी खिचडी ही रेसिपी शेअर करते आहे। बऱ्याचदा आजारपणामध्ये ही रेसिपी बनवली जाते, कढी खिचडी खायला घातलं जातं, पण खरं तर रोजच्या आहारात असायला हवं। खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे। या ठिकाणी मी 2 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत। इंद्रायणी तांदूळच का घ्यायचं तर भात मऊ होतो आणि शिवाय थोडासा चिकटपणा असतो त्याच्यामुळे कढीबरोबर खायला इंद्रायणी तांदळाचा भातच छान लागतो। अर्धी वाटी छिलका मूग घेतलेला आहे, दोन्ही मिळून 2.5 वाटी होतं। 2.5 वाटीसाठी 5 वाटी पाणी घातलंय, चवीनुसार मीठ घातलंय, हळद पूड घातली आहे आणि आता कुकरला 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। हे फ्रेश ताक आहे, नुकतंच लोणी काढून घेतलेलं आहे। ताकाची कढी बनवायची आहे। सगळ्यात महत्त्वाची टीप अशी आहे, ताकाची कढी बनवत असताना डाळीचं पीठ बिलकुल नाही लावायचं आहे। का तर डाळ, हरभरा डाळ आणि दही किंवा ताक हे विरोधी अन्न आहे, त्याच्यामुळे ताकाची कढी बनवत असाल तर गव्हाचं पीठ किंवा जोंधळ्याचं पीठ लावायचं आहे। नुसतंच लिंबू वापरून कढी बनवत असाल तर डाळीच्या पिठापासून बनवलं तर चालू शकतं, त्याच्यामध्ये ताक येत नाही आहे। तर या ठिकाणी मी 1 हिरवी मिरची घेतली आहे, थोडंसं कढीपत्ता घेतलं आहे, थोडंसं आलं घेतलं आहे। आलं जर खात नसाल तर या स्टेजला 1 छोटा चमचा सुंठ पावडर घालायची आहे, सेम आल्याची टेस्ट येते। तर हे सगळं खलबत्त्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। वाटण तयार करायचं आहे कढीसाठी। खलबत्त्यामध्ये चेचून घेतलं तर त्याची चव डबल होते। थोडंसं कोथिंबीर घालते आहे, कट केलेलं कोथिंबीर आहे। 1 छोटा चमचा जीरा, पाव चमचा मेथी दाणे आणि हे सगळं आता बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे वाटण तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये ड्राय मसाले घालायचे आहेत। थोडंसं धने बारीक करून घ्यायचं आहे, धने ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत। 1 छोटा चमचा धने पूड घालायची आहे। अर्धा चमचा साधं मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, 1 छोटा चमचा साखर, 1 छोटा चमचा हिंग पूड, यानंतर 1 मोठा चमचा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून स्लरी बनवून घ्यायची आहे। याऐवजी जोंधळ्याचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालू शकतं, पण डाळीचं नाही वापरायचं आहे। तर हे स्लरी बनवून घेतलेलं आहे, हे आता ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आता तडका बनवून घ्यायचा आहे। कढई गरम करायला ठेवायची आहे, 1 मोठा चमचा तूप घालायचं आहे। तूप मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी घालायचं आहे आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे। तर हा तडका तयार झालेला आहे। थोडीशी हळद पूड घालते आहे। गॅस बंद करायचा आहे आणि आता ताकामध्ये हा तडका घालून घ्यायचा आहे आणि कढी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। कंटिन्यू हलवत राहायचं आहे, लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे। गॅसचं फ्लेम मोठं नाही करायचं आहे। तर ही कढी तयार झाली आहे। 1 उकळी आली की कढी तयार होते। अजून दाट हवं असेल तर अजून थोडं पीठ लावू शकता, पातळ हवं असेल तर याप्रमाणे बनवू शकता। खिचडीसुद्धा तयार झाली आहे। खूप छान वास येतोय इंद्रायणी तांदळाचा। मस्त असा भात तयार झालेला आहे, मऊसूत भात। कढी खिचडी तयार झालेली आहे, वरून तूप सोडायचं आहे। खूप छान लागतं, लहान मुलांनासुद्धा आवडतं आणि मोठ्यांनासुद्धा आवडतं। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।